हाय गाईज, वेलकम टू 10th डे ऑफ कन्सिस्टन्सी सिरीज. आज या व्हिडिओ थ्रू मला तुम्हाला एक इम्पॉर्टंट मेसेज पास ऑन करायचा आहे. मी आजपर्यंत तुमच्याशी शेअर नाही केलंय की माझी स्ट्रे डॉग फीडिंगची जर्नी कशी सुरू झाली. सो बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या घरी एक पॉमेरियन फिमेल डॉग होती जी वारली. त्यानंतर आमच्या नेबरकडे अगेन पॉमेरियन फिमेल डॉग होती जी म्हातारपणी आमच्या घरी आली आणि अगेन माझ्याच हातात ती वारली. सो हे 2 एपिसोड्स झाल्यानंतर माझा असा अट्टहास होता की आमच्या घरी तिसरं एक डॉग यावं. बट बिकॉज ऑफ सम अनएक्सपेक्टेड सर्कमस्टन्सेस माझा तो हट्ट पूर्ण नाही झाला आणि मी स्ट्रे डॉग्सला फीड करायला सुरुवात केली. आणि त्यांना फीड करता करता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा आपण घरात एक डॉग पाळतो तेव्हा तो आपला एक फॅमिली मेंबरच होऊन जातो आणि त्यामुळे आपण त्याच्या मागे इतके सगळे खर्च करत असतो आणि ते नेसेसरी सुद्धा असतात, जसं की त्यांचे मेडिकल एक्सपेन्स, त्यांचे स्पा एक्सपेन्स, त्यांचं फूड एक्सपेन्स. मग आपण त्यांच्यासाठी महाग महाग खेळणी आणत असतो, त्यांचे शॅम्पूज असतात, त्यांचे भरपूर ग्रूमिंग टूल्स असतात. या सगळ्या गोष्टींमागे आपण जो खर्च करत असतो त्या खर्चाचा अर्धा भागही मी बाजूला काढला तरी मी किमान 10 स्ट्रे डॉग्सचं बेसिक पोट भरू शकतो. आणि हे जेव्हापासून मी करायला लागलीये तेव्हापासून माझ्या हे लक्षात आलंय की आपण आपल्या घरच्या पाळलेल्या डॉगला जितकं पॅम्पर करत असतो त्यापेक्षा जास्त गरज असते या स्ट्रे डॉग्सला बेसिक पोट भरायची. आणि त्यांना फक्त एक वेळेचं सुद्धा आपण जेवण प्रोव्हाइड केलं तरी त्यांच्या तोंडावर जे सॅटिस्फॅक्शन, त्यांचा जो आनंद असतो त्याची किंमत आपण मोजूच नाही शकत. सो या, दिस इज हाऊ माय स्ट्रे डॉग फीडिंग जर्नी स्टार्टेड. माझी इच्छा अजूनही आहे की माझ्या घरी एक माझं स्वतःचं पेट यावं, बट देन ॲज दे से दे चूज अस, वी डोंट. सो आय एम जस्ट वेटिंग फॉर द डे की कोणीतरी पेट कधीतरी मला चूज करेल त्याची पेरेंट बनण्यासाठी. ऑन दिस नोट आयड लाईक टू टेक युअर लीव. विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय.